अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, अनगलक्ष्मी दुर्गा, संपादक संतोषजी लांडे, प्रस्तुत खुले व्यासपीठ. येथे आपण प्रभाग क्रमांक 37 ड विभाग जे अपक्ष उमेदवार म्हणून थांबलेले आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उमेशजी महाडिक आपल्या सोबत आहेत. तर निवडणुकीच्या रिंगणामध्ये थांबलेले असताना आपण त्यांना प्रश्न करतोय की आता तुम्ही जे रुग्णसेवक म्हणून कार्यरत आहात, 18 वर्ष झाले तुम्ही जनसेवक म्हणून आणि रुग्णसेवक म्हणून काम करताय लोकांसाठी. तर सर, तुम्हाला पुण्याची काय सुधारणा करायची आहे पुढे जाऊन, किंवा पुण्यासाठी तुम्ही काय करू इच्छिता? अहो, पुण्यासाठी करण्यासाठी खूप विषय आहेत. पुण्यामध्ये बांधलेले ब्रिज जे याला हजारो कोटी रुपये खर्च होतो आणि ते ब्रिज चुकीचे आहे ते सांगून ते पाडण्यात येतं. असे गैरव्यवहार मी पुण्यामध्ये होऊ देणार नाही. हे पुणे विद्येचं माहेरघर आहे, याला कुणीही लुटण्याचा प्रयत्न करू नये. आणि आरोग्यावर जे काम करतायत सर, त्या आरोग्यामध्ये तुम्हाला अजून काय काय अडचणी भरपूर येत आहेत, तर त्याच्यावर अजून काय सुधारणा करू पाहताय? आरोग्यावरती येणाऱ्या अडचणी पाहता मी त्या लक्षात घेऊनच तर इलेक्शनला उभं राहिलोय. माझं सगळ्यात मोठं ध्येय हे राहील की सर्वसामान्यांपासून तळागाळातल्या लोकांपासून सर्व सगळ्यांपर्यंत कसं आरोग्याची व्यवस्था चांगली करता येईल, कारण आरोग्य यंत्रणेवरती कोणी बोलायला काम करायला तयार नाहीये. आणि युवा पिढींवर काय काम करताय तुम्ही? गुन्हेगारी मुक्त युवा पिढी करण्यासाठी त्यांना स्वयंरोजगारावरती माझा भर राहील आणि त्यांना व्यसनमुक्ती या 2 गोष्टींच्या पासून मी नक्कीच त्यांना प्रेरणा देऊ शकतो की ते चांगलं काम करावं. ठीक आहे, तर पाहत रहा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद.